ओके, सगळ्यांची प्रेझेंटी लावून झाली आहे का? ओके. फर्स्ट ऑफ ऑल गुड इव्हनिंग एव्हरीवन अँड कॉंग्रॅच्युलेशन ऑल ऑफ यू. ओके, तुम्ही आता नेक्स्ट स्टँडर्ड मध्ये प्रमोट झाला आहात. ओके, तर आता थोडा जास्त अभ्यास करावा लागणार आहे मागच्या स्टँडर्ड पेक्षा, बरोबर. पण त्यासोबतच आपण तुम्ही मागच्या स्टँडर्डचा काही विसरायला नको. तसंच जे नवीन आहेत त्यांनी पुढचं स्टँडर्डचं सुद्धा शिकलं पाहिजे. यासाठी आपण हा क्लास आहे, तुमचा जो 5th आणि 6th क्लास आहे सायन्सचा, तो कंबाईन ठेवला आहे. ओके, सो दॅट जे 6th स्टँडर्डला मुलं गेलेली आहेत त्यांचं 5th स्टँडर्डचा पण कव्हर होत राहील, त्यांचा बेस क्लिअर होत राहील. आणि जी 5th स्टँडर्डला मुलं आहेत त्यांना 6th स्टँडर्ड वाल्यांना काय शिकवलं जातं ते तुम्ही नेक्स्ट इयर शिकणारच आहात की नाही, मग ते कसं शिकवलं जातं ते सुद्धा तुम्ही बघू शकता. ओके, तर दोन्ही स्टँडर्डच्या मुलांनी मी दोन्हीकडे शिकवताना लक्ष द्यायचं आहे. ओके, चला आपण सुरुवात करूया. ओके, सांगा मला स्क्रीन दिसते का तुम्हाला? टेल मी इफ माय स्क्रीन इज विजिबल. ओके, तर फर्स्ट ऑफ ऑल आपण सुरुवात करणार आहोत फर्स्ट स्टँडर्ड्स सॉरी 5th स्टँडर्ड्स EVS1. ओके, तुमचा जो EVS1चा टॉपिक आहे अवर अर्थ अँड अवर सोलार सिस्टीम, यापासून आपण सुरुवात करणार आहोत. तर सांगा मला सर्वांनी, 5th स्टँडर्ड अँड 6th स्टँडर्ड स्टुडंट्स, डू यू हॅव बुक्स विथ यू? तुमच्याकडे तुमचे EVS1 आणि सायन्सचे बुक्स आहेत का? ओके, प्रमिता अँड अनुजकडे आहे. अजून कोणाकडे आहे? ओके, आदेश, अनिकेत. ओके, तुमच्याकडे आहे. ओके, तर चला. तर तुमचा जे 5th स्टँडर्डची मुलं आहेत त्यांनी EVSचा फर्स्ट लेसन काढायचा आहे, अवर अर्थ अँड अवर सोलार सिस्टीम. ओके, तोपर्यंत 6th स्टँडर्डची मुलं आहेत, बुक आहे तुमच्याकडे, तर तुम्ही तुमचा सायन्सचा फर्स्ट लेसन आहे तो वाचायला सुरुवात करायची आहे. हे बघा, मी तुम्हाला एकदा दाखवून देते तुमचा लेसन. वर्षा मॅडम, मी थोडं बोलणार आहे. येस, आवाज येतोय का माझा? येस. येस, थँक्यू सो मच. आजच्या क्लासचं टायटल तुम्ही बघितलं असेल, आपण 5th EVS1 आणि 6th सायन्स असं टायटलिंग केलेलं आहे, बरोबर आहे. तर काही दिवस आपण 5th आणि 6th स्टँडर्डचा क्लास एकत्र घेणार आहोत, आणि ते फक्त यासाठी की जी मुलं आता 5thला गेली आहेत त्यांचा करंट सिलेबस चालू राहील. 6th वाल्यांचा पण तुमचा नवीन सिलेबस घेणारच मॅडम, पण मागच्या सिलेबसची थोडी प्रॅक्टिस आणि टच राहणं गरजेचं आहे. ओके, आणि त्यासाठी आपण दोन्ही क्लासेस काही दिवस एकत्र घेणार आहोत. तुमच्या जून मध्ये जेव्हा रेग्युलर सगळं चालू होईल तेव्हा तुमच्या बॅचेस आपण सेपरेट करणारच आहोत. ओके, कदाचित त्याच्या आधी पण होतील, पण काही क्लासेस तुमचे एकत्र होतील, याच्यामध्ये तुमचा सिलेबस सगळ्या व्यवस्थित प्रकारे चालत राहणार आहे. त्यामुळे अर्धा वेळ मॅडम 5th स्टँडर्डचं शिकवतील, अर्धा वेळ 6th स्टँडर्डचं शिकवतील, पण दोन्ही वेळी दोन्ही स्टँडर्डच्या मुलांनी लक्ष द्यायचं आहे, सो दॅट तुम्हाला मागे काय झालं आणि पुढे काय होणार आहे, ओके, या सगळ्या गोष्टींची चांगली कल्पना येईल. अँड इट विल हेल्प यू इन युअर फर्दर स्टडीज. त्यामुळे सगळ्यांनी शिकवताना काही क्लासेस आपल्या अशाच प्रकारे कंबाईन होणार आहेत. ते पेरेंट्ससाठी पण आहे, जर पेरेंट्स सोबत बसले असतील तर. मुलांना मागच्या काही गोष्टी मुलं विसरत आहेत, तर त्या सगळ्या गोष्टी त्यांना लक्षात पण राहाव्या आणि पुढचा अभ्यास पण चालू राहावा. आणि मागच्या वर्षी आपण हाही अनुभव घेतलेला आहे की सिलेबस छानपैकी कव्हर होतो. आपण बऱ्याचशा सब्जेक्टला 2-2 रिव्हिजन्स घेतल्या, त्यामुळे सिलेबसचं काही टेन्शन घ्यायचं नाहीये. आता जी मुलं 4th मधून 5thला गेलेत त्यांचा 5th स्टँडर्डचा क्लास होईल,
आणि जी मुलं 5th मधून 6th ला गेले त्यांचा 6 स्टँडर्डचा क्लास होईल. ओके, त्यामुळे 6th मुलांनी 5th मध्ये पण लक्ष द्यायचं आहे, कारण तुमचा मागचा जो बेस आहे त्याच्यावरच तुमचं 6th स्टँडर्डचा सिलेबस डिपेंडंट आहे आणि म्हणून आपण थोडं हे क्लासेस कंबाईन ठेवलेले आहेत. ओके, अजून कोणाचा काही डाऊट आहे का? तुम्ही विचारू शकता माईक चालू करून किंवा चॅटबॉक्स मध्ये लिहू शकता. काही डाऊट आहे का कोणाला? Yeah, so madam, you can continue. Okay, thank you so much. ओके, सेम बघूया आपण इथे 6th स्टँडर्ड तुमचं नॅचरल रिसोर्सेस जे एअर, वॉटर अँड लँड म्हणजे नैसर्गिक जी साधन संपत्ती असते आपली, तो लेसन आपण बघणार आहोत. ओके, अँड 5th स्टँडर्ड स्टुडंट आपण तुमचा अवर अर्थ अँड अवर सोलार सिस्टीम हा लेसन बघणार आहोत. तर बघा आपण सुरुवात करूया. दोन्ही स्टँडर्डच्या मुलांनी लक्ष द्यायचं आहे. ओके, so our lesson name is our earth and our solar system. Am I audible clearly? माझा आवाज क्लिअर येतोय का सर्वांना? सांगा एकदा. ओके, थँक्यू. ओके, see, when we look up from an open ground, we see sky. In a clear night sky, we can see many stars. They are very far away from the earth. बघा, जेव्हा आपण एखाद्या ओपन ग्राउंड वरून म्हणजे घराच्या बाहेर निघून आपण जर वरती बघितलं तर आपल्याला काय दिसतं? स्काय दिसतं, आकाश दिसतं की नाही? इन अ क्लिअर नाईट स्काय, एकदम जर रात्र एकदम क्लिअर असेल तर त्या रात्रीच्या आकाशात आपल्याला खूप सारे स्टार्स बघायला मिळतात. बरोबर, ते स्टार्स आपल्याला एवढे छोटे का दिसतात? कारण ते आपल्या पृथ्वीपासून, आपल्या अर्थ पासून खूप लांब असतात. ओके, सम स्टार्स आर प्रॉमिनंट while some are tiny and faint. मग काही स्टार्स असतात ते आपल्याला एकदम प्रॉमिनंट म्हणजे एकदम ठळक उठाव अशा प्रकारचे दिसून येतात. तर काही स्टार्स काय असतात? एकदम लहान आणि फिक्कट असे दिसून येतात. If we look at them carefully, we find that many of them twinkle, but some do not. मग आपण एकदम शांत मनाने, एकदम लक्ष लावून, टक लावून जर पाहिलं त्या ताऱ्यांकडे, त्या स्टार्सकडे, तर आपल्याला असं आढळून येईल की त्यामधील काही तारे हे लुकलुकतात, ट्विंकल करतात, पण काही तारे लुकलुकत नाहीत, ट्विंकल करत नाहीत. The sun and the moon are comparatively close to earth. ओके, मग त्या ताऱ्यांपेक्षा सन म्हणजेच सूर्य आणि चंद्र हे काहीशे अर्थच्या जवळ आहेत, पृथ्वीच्या जवळ आहेत. सो वी कॅन सी देअर राऊंड शेप्स क्लिअरली. त्यामुळे आपल्याला त्यांचा जो शेप आहे, सन अँड मूनचा शेप कोणता असतो? राऊंड. ओके, तर तो शेप आहे तो आपल्याला क्लिअरली दिसू शकतो पृथ्वीवरून. The sun, the moon, the stars, the planets, etc. are known as heavenly bodies. Okay, heavenly bodies म्हणजे अशा काही ग्रह किंवा तारे जे हेवन मध्ये असतात. ओके, म्हणजे स्वर्गात असणारे असे हेवनली बॉडीज त्यांना म्हटलं जातं, कारण ते आपल्या पृथ्वीपासून खूप लांब आहेत. ओके, तर सांगा मला काय काय असतात हेवनली बॉडीज? कोण सांगणार? एनीवन फ्रॉम 5th or 6th स्टँडर्ड कॅन आन्सर. 5th आणि 6th स्टँडर्ड मधलं कोणीही आन्सर देऊ शकतं. व्हॉट आर हेवनली बॉडीज? मून अँड मून स्टार. सांगा सगळ्यांनी. अजून काय काय असतात हेवनली बॉडीज? प्लॅनेट्स अँड सन. व्हेरी गुड, गुड. ओके, तर बघा इथे काय दिलंय तुम्हाला? एक ऍक्टिव्हिटी दिली आहे. ऑब्झर्व द स्काय ऑन 2 क्लिअर नाईट्स कीपिंग अ गॅप ऑफ अबाउट अ वीक बिटवीन देम. आकाश ऑब्झर्व करायचं आहे आपल्याला. कधी? रात्रीच्या वेळी, म्हणजे 2 अशा रात्री ज्या त्यांच्यामध्ये 1 आठवड्याचा फरक असेल. म्हणजे आज मंडेला पाहिलं आपण तर नेक्स्ट मंडेला असं रात्रीचं आकाश बघायचं आहे.
मग त्या आपल्या ऑब्झर्वेशन वरून काही फॉलोइंग पॉइंट्स दिलेले आहेत त्यांनी, ते नोट डाऊन करायचे आहेत. द ब्राईटनेस ऑफ द हेव्हनली बॉडीज, म्हणजे या मंडेला स्टार्स कसे चमकत होते, किती ब्राईट होते, आणि नेक्स्ट मंडेला कसे होते ते लिहायचं आहे. वेदर दे ट्विंकल, ते चमकत होते की चमकत नव्हते. देअर कलर अँड साईज, त्यांचा रंग आणि त्यांचा आकार कसा होता. चेंजेस इन देअर पोझिशन, त्यांची जागा बदलली होती का. ओके, ही एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे तुम्हाला. ऑन बोथ नाईट्स ड्रॉ पिक्चर ऑफ द इल्युमिनेटेड पोर्शन ऑफ द मून अँड नोट हाऊ इट चेंजेस फ्रॉम डे टू डे. मग त्या दोन्ही रात्रीसाठी काय करायचं आहे, मून चंद्र जसा दिसतो त्याचा पिक्चर काढायचा आहे आणि ते दिवसांदिवसा कसा बदलतो तेही नोट डाऊन करायचं आहे. ओके, दॅट वॉज फॉर ऍक्टिव्हिटी. तर आता त्या हेवनली बॉडीज मधला एक एक पार्ट आपण शिकणार आहोत. तर फर्स्ट आहे स्टार्स. ओके, फर्स्ट पार्ट इज स्टार्स. The heavenly bodies that twinkle are called stars. Stars have their own light. Okay, लक्ष द्या. Heavenly bodies that twinkle म्हणजे चमकणारे, चमचम करणारे ज्या हेवनली बॉडीज असतात त्यांना स्टार्स म्हटलं जातं. आणि स्टार्स कडे स्वतःची लाईट असते, स्वतःचा प्रकाश असतो. ते सूर्याचा वगैरे प्रकाश घेत नाहीत. ओके, द सन इज अ स्टार. मग स्वतःचा प्रकाश असणारा सन सुद्धा एक काय आहे, एक प्रकारचा स्टार आहे, तारा आहे. सूर्य एक प्रकारचा तारा आहे. ओके, इट इज क्लोजर टू अस दॅन एनी ऑफ अदर स्टार्स. मग सूर्य हा आपल्याला दुसऱ्या कोणत्याही स्टार्स पेक्षा खूप जवळ आहे. हेन्स इट अपियर्स बिग अँड ब्रिलियंट. म्हणूनच आपल्याला सूर्य एकदम मोठा आणि चमकणारा, एकदम तेजस्वी असा दिसतो. इन इट्स ब्राईट लाईट ड्युरिंग द डे वी कॅनॉट सी अदर स्टार्स. मग दिवसा पण तारे असतात, आपण म्हणतो आपल्याला रात्रीच तारे दिसतात, पण हे तारे दिवसा पण असतात, परंतु सूर्याच्या अतिप्रकाशामुळे ते आपल्याला दिवसा दिसत नाहीत. ओके, स्टार्स समजलाय का सगळ्यांना. फिफ्थ स्टँडर्ड स्टुडंट, स्टार्स बद्दल समजलाय का तुम्हाला. ओके, next is planet. Okay, planet. The heavenly bodies that do not twinkle are called planet. मग स्टार्स ट्विंकल करतात पण प्लॅनेट्स ट्विंकल करत नाहीत, म्हणजे अशा हेवनली बॉडीज ज्या चमकत नाहीत त्यांना प्लॅनेट्स म्हणतात. प्लॅनेट्स डू नॉट हॅव लाईट ऑफ देअर ओन. ओके, दे टूक लाईट फ्रॉम दी स्टार्स. मग प्लॅनेट्सला त्यांची स्वतःची लाईट नसते, ते लाईट कोणाकडनं घेतात, स्टार्स कडून घेतात. ओके, ताऱ्यांकडून लाईट घेतात, त्यांना स्वतःचा प्रकाश नसतो, ते प्रकाश ताऱ्यांकडून मिळवतात. प्लॅनेट्स रिव्हॉल्व अराउंड स्टार इवन ॲज दे रोटेट अराउंड देमसेल्फ. बघा, जे प्लॅनेट्स असतात, प्लॅनेट्स हे स्टारच्या भोवती, ताऱ्यांच्या भोवती फिरतात आणि स्वतःभोवती देखील फिरतात. ओके, यू गॉट अबाउट प्लॅनेट. स्टार्स अँड प्लॅनेट बद्दल समजलंय का तुम्हाला. सांगा मला फिफ्थ स्टँडर्ड स्टुडंट, स्टार्स अँड प्लॅनेट बद्दल समजलंय. ओके, ओके, तर आता तुम्ही काय करायचं आहे, स्टार अँड प्लॅनेट असे दोन कॉलम बनवा आणि त्यांचं डिफरन्शिएट लिहा. चला सुरुवात करा. तुम्हाला दोन कॉलम बनवायचे आहेत. बुक असेलच तुमच्याकडे, पॉइंट्स नोट डाऊन करणार तुम्ही. इफ दे ट्विंकल ऑर नॉट. ओके, ट्विंकल करतात ते तारे असतात, स्टार्स असतात, आणि ट्विंकल नाही करत ते प्लांट्स असतात, सॉरी प्लॅनेट्स असतात. स्टार्स हॅव देअर ओन लाईट, प्लॅनेट्स डू नॉट हॅव देअर ओन लाईट. अशा प्रकारचे तुम्ही त्यांचा डिफरन्शिएटचे पॉइंट लिहू शकता. ओके, चला लवकर सुरुवात करा. मीनवाईल सिक्स स्टँडर्ड स्टुडंट, तुम्ही लक्ष द्या इथे. तुमचं लेसन आहे फर्स्ट, नॅचरल रिसोर्सेस, एअर, वॉटर अँड लँड. ओके, बघा, नैसर्गिक साधन संपत्ती कोणकोणती आहे आपली, हवा, पाणी आणि जमीन, म्हणजे जी न संपणारी आहे. बरोबर, आपल्याला हवा निर्माण करण्यासाठी काही करावं लागतं का, नाही. हे सगळं आपल्याला कोण देतं, निसर्ग देतं. बरोबर, बघा इथे काय सांगितलंय तुम्हाला, ऑब्झर्व द पिक्चर अलॉंग साइड अँड आन्सर दी क्वेश्चन. इथे बाजूला तुम्हाला एक पिक्चर दिलेले आहे, त्याच्यावरून तुम्हाला क्वेश्चनचे आन्सर द्यायचे आहेत. वेअर डू वी सी दी बर्ड्स. बर्ड्स कुठे दिसतात तुम्हाला, चला सांगा मला.
पिक्चर बघितले तुम्ही 6th स्टँडर्ड स्टुडंट्स? आदेश, प्रमिता, अनुज सांगा. ओके, बर्ड्स कुठे आहेत सांगा मला. चॅट बॉक्स मध्ये आन्सर लिहा. बघा इथे कुठे आहेत बर्ड्स. तीन पार्ट केलेले आहेत डायग्रामचे. लिथोस्फेअर, हायड्रोस्फेअर अँड ॲटमॉस्फिअर. ओके, birds are in the sky. Yes, in the sky, in atmosphere. Okay, next question is, where is the cow grazing? गाय कुठे चरत आहे? Where is the cow grazing? ओके, बघा लक्ष द्या. ओके, बघा गाय एका झाडाखाली त्या कुरणात चरत आहे, म्हणजे ॲटमॉस्फिअर मध्ये. लोकेट द ट्रीज अँड द रोड. ट्रीज अँड रोड कुठे आहे? ॲटमॉस्फिअर मध्ये येतं परत, बरोबर. वेअर डज द रिव्हर कम फ्रॉम? हाऊ डज इट फ्लो? रिव्हर कुठून आलेली आहे? डोंगरांमधून, त्या माउंटेन मधून आलेली आहे. ओके. वेअर इज द एरोप्लेन? एरोप्लेन कुठे आहे? इन द स्काय. वेअर आर द फिश सीन? फिश कुठे आहेत? हायड्रोस्फिअर मध्ये, पाण्यात आहेत, तलावात, नदीत आहेत. वेअर आर सॉरी, ऑन व्हॉट इज द सेलबोट फ्लोटिंग? सेलबोट कशावर फ्लोट होत आहे? पाण्यावर. ओके, सेलबोट इज फ्लोटिंग ऑन अ वॉटर. ओके, नाव नॅचरल रिसोर्सेस म्हणजे नैसर्गिक साधन संपत्ती म्हणजे काय बघा. You can see that some things in the picture are in water, some on land and some in the sky, that is in the air. Okay, बघा आपण पाहिलं ज्या ज्या क्वेश्चन्सचे आन्सर दिले तुम्ही, त्यावरून आपल्याला काय दिसलं की काही गोष्टी आहेत त्या पाण्यात आहेत, काही गोष्टी जमिनीवर आहेत, तर काही गोष्टी या हवेत सुद्धा आहेत, बरोबर. See, thus all things on the earth are associated with air, water and land. म्हणजेच याचा अर्थ असा होतो की पृथ्वीवर असणारी प्रत्येक गोष्ट ही हवा, पाणी आणि जमीन यांच्याशी असोसिएटेड, यांच्याशी कनेक्टेड असते. ओके, एअर, वॉटर अँड लँड आर कॉल्ड द अर्थ्स ॲटमॉस्फिअर, हायड्रोस्फिअर अँड लिथोस्फिअर रिस्पेक्टिव्हली. ओके, मग हवा, हवेला काय म्हणायचं? हवेला पृथ्वीचा ॲटमॉस्फिअर म्हणायचं. वॉटर, वॉटरला काय म्हणायचं? हायड्रोस्फिअर. अँड लँडला म्हणायचं लिथोस्फिअर. ओके, एअर, ॲटमॉस्फिअर, water, hydrosphere, land, lithosphere. Moreover, different living things occupy these three spheres of the earth. ओके, मग अशा प्रकारे काय होतं, वेगवेगळ्या जे सजीव वस्तू आहेत ओके, त्या काय करतात, हे पृथ्वीचे जे तीन स्पेअर आहेत, ॲटमॉस्फिअर, हायड्रोस्फिअर आणि लिथोस्फिअर, आपल्या गरजेप्रमाणे त्यांना वापरतात, ऑक्युपाय करतात. These living things and the parts of the lithosphere, hydrosphere and atmosphere which they occupy are together called the biosphere. मग या अशा लिव्हिंग थिंग्स, सजीव वस्तू आणि त्यांनी वापरलेला लिथोस्फिअर, हायड्रोस्फिअर आणि ॲटमॉस्फिअरचा पार्ट किंवा त्यांनी ऑक्युपाय केलेला, त्यांनी घेऊन टाकलेला लिथोस्फिअर, ॲटमॉस्फिअरचा पार्ट आणि त्या लिव्हिंग थिंग्स या सगळ्यांना एकत्र मिळून काय म्हटलं जातं? बायोस्फिअर. ओके, these spheres have formed on the earth naturally. मग हे जे स्पेअर्स आहेत त्या अर्थवर आपण बनवले का? पाणी, हवा, जमीन हे आपण बनवले का? नाही, तर ते नॅचरली, नैसर्गिकरित्या पृथ्वीवर उत्पन्न झालेले आहेत. वी हॅव लर्न ऑल दिस इन द प्रिव्हियस स्टँडर्ड्स. ओके, हे सगळं जे मी आता तुम्हाला सांगितलं ते तुम्ही प्रिव्हियस स्टँडर्ड मध्ये, मागच्या काही इयत्तांमध्ये शिकलेला आहात. बघा, air, water and land are the factors important for sustaining the living world on the earth and for fulfilling their basic needs. They are called natural resources. हवा, पाणी आणि जमीन ह्या गोष्टी काय आहेत? पृथ्वीवर जगण्यासाठी आणि जे लिव्हिंग थिंग्स आहेत त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी या तीन गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. आणि त्या तिन्ही गोष्टींना एकत्र मिळूनच नॅचरल रिसोर्सेस म्हणजेच नैसर्गिक साधन संपत्ती असं म्हटलं जातं.
ओके, समजलंय? सांगा लवकर. इथपर्यंत समजलं सगळ्यांना? ओके, माझा आवाज पण क्लिअर येतोय का सर्वांना? सांगा एकदा परत. ओके, थँक्यू. ओके, नाव द नेक्स्ट बघा. द atmosphere is the layer of air that surrounds the earth. ओके, मग atmosphere मध्ये काय असतं आपण पाहिलं? एअर, हवा असते. ओके, the surface of the earth comprises water and land. Surface of the earth comprises water and land, that is the hydrosphere and lithosphere. Okay, मग अर्थचा जो सरफेस अर्थचा सरफेस पाण्याने कव्हर केलेला असतो त्याला काय म्हणायचं? हायड्रोस्फिअर. आणि जो सरफेस लँडने जमीनने कव्हर केलेला असतो त्याला म्हणायचं लिथोस्फिअर. ओके, of these the hydrosphere occupies a much larger part than the lithosphere. मग यामध्ये हायड्रोस्फिअर पाण्याचा भाग हा पृथ्वीचा पाण्याने व्यापलेला भाग हा जमिनीने व्यापलेल्या भागापेक्षा खूप जास्त असतो. ओके, इथे 1.2 मध्ये तुम्हाला एक फिगर दाखवलेली आहे बघा. फिगर 1.2 shows the proportion of land and water on the earth surface. बघा, ही 1.2 फिगर दिसत आहे तुम्हाला. तिथे तुम्हाला काय दाखवलेलं आहे की अर्थचा लँड वाला सरफेस फक्त 29% आहे, तर वॉटर कंटेंट वाला सरफेस 71% आहे. ओके, we also look upon these natural component in the solid, liquid and gaseous form as resources. मग ह्या सगळ्या ज्या नॅचरल कंपोनंट्स आहेत, ही नैसर्गिक साधन संपत्ती आहे, त्यांना आपण सॉलिड, लिक्विड आणि गॅशियस फॉर्म मध्ये असणारे रिसोर्सेस असं सुद्धा संबोधतो. सॉलिड फॉर्म मध्ये कोणतं असणार? लिथोस्फिअर. ओके, जमीन. लिक्विड फॉर्म मध्ये हायड्रोस्फिअर, वॉटर. अँड गॅशियस फॉर्म मध्ये ऍटमॉस्फिअर, दॅट इज एअर. In other words, we use them to fulfill our requirements. Let us now study all these three components in detail. मग दुसऱ्या भाषेत बोललं गेलं तर आपण हवा, पाणी आणि जमीन या सगळ्या नैसर्गिक साधन संपत्तीचा, या सगळ्या नॅचरल रिसोर्सेसचा आपल्या फायद्यासाठी उपयोग करून घेतो. ओके, ओके, यू हॅव युअर बुक विथ यू. तर तुम्हाला नॅचरल रिसोर्सेस म्हणजे काय हे लिहायचं आहे. चला, 6th स्टँडर्ड स्टुडंट आदेश, अनुज, प्रमिता चालू करा. व्हॉट आर नॅचरल रिसोर्सेस? ओके, नॅचरल रिसोर्सेस म्हणजे काय हे तुम्हाला लिहायचं आहे. ओके, 5th स्टँडर्ड स्टुडंट तुमचा डिफरन्शिएट लिहून झालाय का? सांगा लवकर. जरा 5th स्टँडर्ड स्टुडंटने चॅटबॉक्स मध्ये नाव लिहा तुमचं. ओके, आय एम फॅमिलियर विथ द 6th स्टँडर्ड स्टुडंट. पण तुम्हा लोकांचं मी काही अगोदर शिकवलेलं नाहीये, तर मला प्लीज नाव कळेल का तुमचं? चॅटबॉक्स मध्ये नाव लिहा. 5th स्टँडर्ड स्टुडंट. चला लवकर चॅटबॉक्स मध्ये नाव लिहा तुमचं. अनिकेत, अनिकेत and तन्मय, राईट? ओके, तर अनिकेत आणि तन्मय तुमचं डिफरन्शिएट बिटवीन जे मी आता तुम्हाला स्टार्स अँड प्लॅनेट्स सांगितलेलं ते लिहून झालंय का? सांगा लवकर. आवाज येतोय का माझा सर्वांना? प्लीज टेल मी इफ आय एम ऑडिबल. ओके,
तर आता 5th स्टँडर्डच्या मुलांनी लक्ष द्यायचं आहे. बघा, आपण तुमचं स्टार्स अँड प्लॅनेट शिकलो, तर आता आपल्याला नेक्स्ट बघायचं आहे द सोलार सिस्टीम. ओके, सोलार सिस्टीम म्हणजे सूर्यमालेत काय काय आहे आपल्या. अवर अर्थ इज अ प्लॅनेट. ओके, अर्थ सुद्धा काय आहे, एक प्लॅनेट आहे. अर्थला स्वतःचा प्रकाश असतो का, लाईट असते का, नाही. अर्थला प्रकाश कोण देतं, लाईट कोण देतं, सन. सन एक स्टार असल्यामुळे तो अर्थला लाईट देऊ शकतो. ओके, इट गेट्स इट्स लाईट फ्रॉम दी सन. बघा इथे दिलं आहे की अर्थला पृथ्वीला तिची लाईट, प्रकाश हा सन कडून, सूर्याकडून मिळत असतो. इट मूव्स अराउंड दी सन, त्यामुळे पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते. ओके, इट्स मुवमेंट अराउंड दी सन इज कॉल्ड दी रिव्होल्यूशन ऑफ अर्थ. म्हणजेच पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याला काय म्हणायचं, रिव्होल्यूशन ऑफ अर्थ. पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याला रिव्होल्यूशन ऑफ अर्थ असं म्हटलं जातं. बिसाइड्स अर्थ देर आर 7 अदर प्लॅनेट्स दॅट रिव्हॉल्व अराउंड दी सन. मग पृथ्वी बरोबरच अजून 7 प्रकारचे काही प्लॅनेट्स आहेत, ग्रह आहेत, जे सूर्याच्या भोवती फिरतात. दे आर मर्क्युरी, व्हीनस, मार्स, ज्युपिटर, सॅटर्न, युरॅनस अँड नेपच्यून. ओके, मग ते 7 प्लॅनेट्स कोणते आहेत जे पृथ्वीसोबतच सूर्याभोवती फिरतात. मर्क्युरी, व्हीनस, मार्स, ज्युपिटर, सॅटर्न, युरॅनस अँड नेपच्यून. ओके, इथे बघा हे पिक्चर दाखवलेलं आहे तुम्हाला, अ फोटोग्राफ ऑफ अर्थ टेकन फ्रॉम अ मॅनमेड सॅटेलाइट. ओके, जे सॅटेलाइट सोडले जातात अवकाशात, त्याने काढलेला पृथ्वीचा फोटो आहे हा. ओके, एव्हरी प्लॅनेट इन द सोलार सिस्टीम रिव्हॉल्व्स अराउंड द सन अलॉंग अ स्पेसिफिक पाथ. ओके, बघा प्रत्येक, आता पृथ्वी एक प्लॅनेट झाला आणि त्याबरोबर अजून 7 प्लॅनेट्स आहेत, ते सूर्याभोवती फिरतात. मग जर ते एकत्र एकाच कक्षेत फिरले, एका मागोमाग एक फिरले, असे फिरले, तर ते एकमेकांवर आदळू शकतात. ओके, आपणच गर्दीत गेलो आणि पळायला लागलो एकत्र, तर आपण पण एकमेकांवर आदळू शकतो, आपटू शकतो की नाही. तसेच हे प्लॅनेट सुद्धा एकमेकांवर आदळू शकतात, पण ते कसे फिरतात, अलॉंग अ स्पेसिफिक पाथ. त्यांचा जो पाथ आहे तो फिक्स केलेला असतो, त्यांचा जो रस्ता आहे फिरण्याचा, जी लाईन आहे ती फिक्स केलेली असते. मग त्या पाथलाच काय म्हटलं जातं, ऑर्बिट. ऑर्बिट. ओके, दिस पाथ इज नोन ॲज दॅट प्लॅनेट्स ऑर्बिट. म्हणजे त्या ग्रहाचा ऑर्बिट, त्या प्लॅनेट्सचं ऑर्बिट म्हटलं जातं. द सन विच इज अ स्टार अँड द प्लॅनेट्स दॅट रिव्हॉल्व अराउंड इट आर टुगेदर कॉल्ड दी सोलार सिस्टीम. मग सोलार सिस्टीम मध्ये काय येतं, सूर्य जो एक स्टार आहे, तारा आहे, अँड द प्लॅनेट्स असे काही ग्रह जे त्याच्या भोवती फिरतात, या सगळ्यांना एकत्रितपणे काय म्हटलं जातं, सोलार सिस्टीम. मग सोलार सिस्टीम मध्ये काय काय येणार सांगा, सन, अर्थ, मर्क्युरी, वेनस, मार्स, ज्युपिटर, सॅटर्न, युरॅनस अँड नेपच्यून, हे सगळे तुमच्या सोलार सिस्टीम मध्ये इन्क्लूड होणार. ओके, besides the planets, the solar system also include various other heavenly bodies. मग सोलार सिस्टीम मध्ये प्लॅनेट सोडून बहुतेक प्रकारच्या अजून हेव्हनली बॉडीज असतात. मग त्या कोणकोणत्या आहेत, तर सॅटेलाइट, ड्वार्फ प्लॅनेट, ॲस्टेरॉइड्स. ओके, अशा प्रकारच्या त्या हेव्हनली बॉडीज असतात. ओके, सोलार सिस्टीम समजलंय का सगळ्यांना. अनिकेत, तन्मय, तुम्हाला सोलार सिस्टीम समजलंय का. येस येस, प्रमिता वेट. अनिकेत, तन्मय, तुम्हाला सोलार सिस्टीम समजलंय का सांगा. Fifth standard student, please let me know if you have understood about solar system. जे सोलार सिस्टीम मी आता शिकवलं ते तुम्हाला समजलंय का. ओके, आणि तन्मय, तुला समजलंय का. ओके, लेट इट बी. प्रमिता, you can ask your doubt.
येस. सॉरी प्रमिता, I can't hear you properly. Ma'am, Yes. now I'm clear. Can you write your doubt in the chat box? Actually, your Ma'am, voice is breaking. I can't hear ma'am, you properly. Pramita, please write your doubt in the chat box. I can't hear you properly. Yes, first of all, I will solve her doubt and then we will continue. Okay, please wait for some time. Yes, Pramita, you can ask your doubt in the chat box. Okay. येस. मी फक्त तुम्हाला नॅचरल रिसोर्सेसची एक डेफिनेशन लिहायला सांगितलेली आहे, ती तुम्हाला एका कॉर्नर मध्ये दिलेली होती. ओके, फक्त तेवढंच लिहायचं होतं. नो नीड टू राईट ऑल पॅराग्राफ. ओके, क्लिअर नाव? इज युअर डाऊट क्लिअर नाव? ओके, थँक्यू. ओके, तर 6th स्टँडर्ड स्टुडंट, जर तुमची नॅचरल रिसोर्सेस बघा, हे बघा इथे एका बॉक्समध्ये तुम्हाला दिलेलं आहे, एअर, वॉटर अँड लँड आर द फॅक्टर्स इम्पॉर्टंट फॉर सस्टेनिंग द लिव्हिंग वर्ल्ड ऑन द अर्थ and for fulfilling their basic needs. They are called natural resources. Okay, that was you have to write. बघा 5th स्टँडर्ड स्टुडंट, तुम्ही सुद्धा इथे लक्ष द्यायचं आहे. आता आपण नॅचरल रिसोर्सेस चा फर्स्ट पार्ट बघणार आहोत. व्हॉट आर दी 5 लेयर ऑफ ॲटमॉस्फिअर. ओके, फर्स्ट पार्ट आहे ॲटमॉस्फिअर म्हणजे एअर. एअर बघ पाहणार आहोत आपण. बघा, the air in the atmosphere around the earth contains nitrogen, oxygen, carbon dioxide, 6 inert gases, nitrogen dioxide, sulfur dioxide, वॉटर वेपर अँड डस्ट पार्टिकल. ओके, एकट्या हवेत बघा काय काय असतं. नायट्रोजन, ऑक्सिजन, इथे इथे इमेज बघा, आपण त्याच्यावरनं बघूया. ओके, बघा कार्बन डायऑक्साईड किती आहे, 0.03%. ऑक्सिजन किती आहे, 21%. ॲर्गॉन किती आहे, 0.9%. नायट्रोजन सगळ्यात जास्त आहे बघा, 78%. अँड अदर कॉन्स्टिट्युएंट म्हणजे कोणतेही गॅसेस किंवा डस्ट पार्टिकल हे किती आहेत, 0.007%. ओके, द ट्रोपोस्फियर कंटेन्स अबाउट 80% ऑफ द total mass of gases in the air, while this proportion is about 19% in the stratosphere. Further, in the mesosphere and ionosphere, the proportion of the mass of gases goes on decreasing. Gases are not found in the exosphere and beyond. बघा, हवेमध्ये जसे आपण अर्थमध्ये ॲटमॉस्फिअर, हायड्रोस्फिअर आणि लिथोस्फिअर बघितलं, हे पार्ट बघितले, तशाच प्रकारे एअरमध्ये, हवेमध्ये किती पार्ट आहेत दाखवले आहेत बघा. स्ट्रॅटोस्फिअर, ट्रोपोस्फिअर, त्यानंतर स्ट्रॅटोस्फिअर, मधला असेल मेझोस्फिअर, त्यानंतर आयोनोस्फिअर, त्यानंतर असेल एक्झोस्फिअर. ओके, असे पार्ट आहेत हवेचे. त्यामध्ये तुम्हाला सांगितले गेलेले आहे की
जे गॅसेस आहेत, गॅसेस हे स्ट्रॅटोस्फिअरमध्ये 19% असतात, 19% मध्ये असतात. ट्रोपोस्फिअर मध्ये ते 80% असतात. मेझोस्फिअर आणि आयनोस्फिअर मध्ये त्यांचं प्रपोर्शन कमी होत जातं, डिक्रीज होत जातं. आणि एक्झोस्फिअर मध्ये ते दिसत सुद्धा नाहीत. ओके, you can see that air is a mixture of several gases and is the chief constituent of Earth's atmosphere. मग तुम्ही यावरून हे बघू शकता, हे कन्क्लूड करू शकता की अर्थच्या ॲटमॉस्फिअरचा मेन पार्ट कोणता आहे? एअर, हवा. ओके, बिसाइड these gases air also contain water vapor and dust particle. मग हे सगळे नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड किंवा यासारखे अजून काही गॅस प्रेझेंट असतात हवेत. पण त्या गॅस सोबतच वॉटर वेपर, पाण्याची वाफ आणि काही धुळीचे कण, डस्ट पार्टिकल सुद्धा हवेमध्ये प्रेझेंट असतात. द अमाउंट ऑफ द गॅसेस इन द एअर इज द ग्रेटेस्ट नियर द सरफेस अँड डिक्रीजेस ॲज वी गो हायर अँड हायर फ्रॉम द सरफेस. ओके, मग जे गॅसेसचे अमाउंट आहेत एअरमध्ये सगळ्यात जास्त सरफेसला, ओके, सरफेसला म्हणजे खालच्या साईडला, खालच्या बाजूला खूप मोठ्या प्रमाणात गॅसेस प्रेझेंट असतात. पण आपण जसं जसं वरती जातो तेव्हा काय होतं, गॅसेसचं प्रमाण आहे ते हवेतून कमी होत जातं. ओके, दॅट इज एअर बिकम्स रेअर ॲट हायर अल्टिट्यूड. मग जसं वरती जातो तेव्हा हवा हलकी होत जाते. ओके, द प्रपोर्शन ऑफ द कन्स्टिट्युएंट्स ऑफ एअर अँड सम ऑफ देअर युजेस आर गिवन हिअर. आता इथे तुम्हाला काय सांगितलेलं आहे बघा, जे काही गॅसेस प्रेझेंट आहेत हवेत, जे काही गॅसेस प्रेझेंट आहेत ते किती प्रमाणात आहेत आणि त्यांचा कसा यूज होतो, आपल्याला त्या गॅसेसचा कसा यूज होतो ते दाखवलेलं आहे. ओके ओके, हे रीड करा. विदाउट पुटिंग ऑन युअर माइक, प्लीज रीड दिस. ओके, बघा काय दिलं आहे आपल्याला इथे, काही गॅसेस आणि त्या गॅसेसमध्ये गॅसेसचं प्रमाण किती आहे हवेत आणि आपल्याला त्याचे युजेस. ओके, इथे प्रमाण तर आपण बघितलेलं आहे. कार्बन डायऑक्साईड 0.03%, आर्गॉन 0.9%, ऑक्सिजन 22%, नायट्रोजन 78%. ओके, तर आता आपण त्यांचे युजेस बघूया. सम युजेस ऑफ गॅसेस इन एअर. Nitrogen helps living things to build the necessary proteins. It is helpful in the production of ammonia and in airtight packaging of foodstuffs. मग नायट्रोजन या गॅसेसचा वापर कसा केला जातो? सजीव वस्तू असतात, ज्या सजीव असतात, सजीवांना प्रोटीन्स बनवण्याचं कार्य कोण करतं? प्रोटीन बनवून देण्याचं कार्य नायट्रोजन करतं. ओके, अमोनियाच्या प्रोडक्शन मध्ये काही केमिकल रिएक्शनसाठी अमोनिया खूप इम्पॉर्टंट असतो. मग तो अमोनिया बनवण्यासाठी नायट्रोजनचा वापर केला जातो. जे आपले फूड स्टफ्स असतात, काही खाद्य पदार्थ असतात ज्यांना एअर टाईट पॅकिंग लागते, बरोबर. आपले चिप्स, एक आपण एक्झाम्पल घेऊ शकतो, चिप्स जर एअर टाईट पॅक नसतील तर ते नरम होतात, बरोबर. पण जर ते एअर टाईट पॅक असतील तर ते फ्रेश आणि कडक राहतात. त्यामुळे तशा पॅकेजिंग साठी सुद्धा नायट्रोजनचा वापर केला जातो. ओके, नेक्स्ट इज ऑक्सिजन. ऑक्सिजन necessary for respiration in living things and for combustion. ऑक्सिजनचा वापर काय? सगळ्यात इम्पॉर्टंट रेस्पायरेशन,
आपल्या सजीवांसाठी श्वसन क्रियेसाठी ऑक्सिजन हा खूप महत्वाचा आहे. ओके. कार्बन डायऑक्साइड प्लांट्स यूज इट फॉर प्रोड्युसिंग देअर फूड. कार्बन डायऑक्साइडच्या वापराने काय करतात, फोटोसिंथेसिसच्या मेथडने प्लांट्स त्यांचं अन्न बनवतात की नाही. युज्ड इन फायर एक्सटिंग्विशर, मग कार्बन डायऑक्साइडचा वापर आग विझवण्यासाठी जे रेड कलरचे फायर एक्सटिंग्विशर तुम्ही पाहिलं असेल खूप ठिकाणी असतात, त्या फायर एक्सटिंग्विशर मध्ये सुद्धा कार्बन डायऑक्साइड या गॅसचा वापर केलेला असतो. नेक्स्ट इज आर्गॉन. आर्गॉन इज युज्ड इन इलेक्ट्रिक बल्ब. ओके. आपला जो इलेक्ट्रिक बल्ब असतो त्यामध्ये जी आतमधली फीत असते ती आर्गॉनच्या ह्या गॅसने बनलेली असते. नेक्स्ट इज helium, used for obtaining low temperature and also for generating lift in airships. Okay. हिलियम कशासाठी, काही रिएक्शन साठी लो टेम्परेचरची खूप गरज असते, मग त्यामध्ये हिलियम हा गॅस कॅटलिस्ट म्हणून वापरला जातो, जेणेकरून तिथे लो टेम्परेचर मेंटेन होऊ शकेल. ओके. मग एअरशिप्स, जे एअरक्राफ्ट असतात, एरोप्लेन्स असतात, त्यांना लिफ्ट करण्यासाठी, हवेत त्यांना लिफ्ट ठेवण्यासाठी हिलियम या गॅसचा वापर केला जातो. नेक्स्ट इज निऑन. निऑन युज्ड इन डेकोरेटिव्ह लाईट्स अँड फॉर स्ट्रीट लाइटिंग. ओके. जे आपल्या स्ट्रीट लाईट असतात, रस्त्यावरच्या ज्या लाईट्स असतात, पोल खांबावरच्या लाईट असतात, त्यामध्ये निऑन हा गॅस यूज केला जातो. आणि जे डेकोरेटिव्ह आयटम्स असतात, लाईट आयटम्स, त्यामध्ये सुद्धा निऑन वापरला जातो. नेक्स्ट इज क्रिप्टॉन. क्रिप्टॉन युज्ड इन फ्लोरोसंट ट्यूब्स. ओके. फ्लोरोसंट इफेक्ट, कलर तर तुम्हाला माहितीच असेल, थोडा येलोइश ग्रीनिश एकत्र मिक्स करून तसा कलर दिसतो क्रिप्टॉनचा. तो फ्लोरोसंट काही डेकोरेटिव्ह ट्यूब्स असतात त्यामध्ये आढळून येतो. लास्ट वन इज xenon. Xenon is used in flash photography. ओके. फोटोग्राफीच्या कॅमेराच्या फ्लॅश मध्ये झेनॉन वापरला जातो. ओके. समजला युजेस ऑफ गॅसेस. Have you understood uses of gases? 6th standard students, please give your reply. Okay. ओके. तर हा पार्ट आपण इथेच थांबूया. आज आपण एअर पर्यंत शिकूया आणि I will ask you some questions. Okay. We will start with the 5th standard student. Okay, tell me what are stars. 5th standard student, tell me what are stars. Stars म्हणजे काय सांगा. Okay, anyone can answer. चला, ज्याला आन्सर येते त्यांनी सांगा. What are stars? Sixth standard students can also answer. Tell me what are stars. Yes, Pramita, put on your mic. Yes, ma'am. Yes, tell me what are stars. I got stars have their own star. Okay. Okay. See, the heavenly bodies that twinkle are called stars. Stars have their
own light. Okay. Now, what are called natural resources? What are natural resources? Tell me. Whoever knows the answer, please write your name in the chat box. What are natural resources? Yes, anyone else? Okay, Pramita, put on your mic and answer the question. Yes, ma'am. Can I start? Yes. Air, water, and land are the factors important for sustaining the living world on the earth and for fulfilling their basic needs. They are called resources. Okay, good. Now, what are planets? What are planets? Tell me what are planets? Why only one student is answering? Okay, planets are the heavenly bodies that do not twinkle, okay, and they do not have their own light. Okay, planets are the heavenly bodies that do not twinkle and they do not have their own bodies, sorry, own light. Okay. What are the 5 layers of atmosphere? Okay. What are the 5 layers of atmosphere? Atmosphereच्या 5 layers कोणत्या आहेत त्यांचं नाव सांगा. कोण सांगणार? Yes, Pramita, tell me. Yes, ma'am. Troposphere, stratosphere, mesosphere, ionosphere, exosphere. Yes, good. Okay, tell me what percent of oxygen is present in air? What percent of oxygen is present in air? आदेश माइक चालू कर सांग. What percent of oxygen is present in the air? हवेमध्ये किती प्रमाणात ऑक्सिजन प्रेझेंट असतो? टीचर हा बोल. बुक नाही. बुक नाही, मी इथं दाखवते हे बघ. हा सांग इथून मला. या इमेज मधून सांग किती % ऑक्सिजन प्रेझेंट असतो हवेत? 21. येस. अनुज माइक ऑन कर. येस टीचर. हा मला सांग किती % नायट्रोजन प्रेझेंट असतो हवेत? नायट्रोजन गॅस किती % प्रेझेंट आहे? हे पिक्चर 78. बघून. येस, गुड. माइक ऑफ कर. ओके, तर नेक्स्ट लेक्चरच्या आधी तुम्हाला बुक सुद्धा ज्यांच्याकडे बुक नाही आहेत त्यांनी चॅट बॉक्स मध्ये नाव लिहा. तुम्हाला बुक्स पाठवण्यात येतील. ओके. युअर नेक्स्ट क्वेश्चन इज tell me which gases are present in the air. Which gases are present in the air? एअर मध्ये काय काय प्रेझेंट असतं ते सांगायचं आहे. सांगा, कोण सांगणार?
Which gases and particles are present in the air? ओके आदेश सांग. ओके बुक्स साठी नाव लिहिलंय तर. ओके ओके प्रमिता सांग. Yes, Pramita, put on your mic and tell me which gases are present in the air. Yes, ma'am. Nitrogen, oxygen, carbon dioxide, argon, helium, neon, krypton, krypton, xenon. Yes. And beside gases, what are present in the air? गॅसेस वगळता अजून गॅसेस सोबत काय काय प्रेझेंट असतं हवेत? वॉटर वेपर अँड डस्ट पार्टिकल्स. ओके Okay, only 6th standard students are present. So we will continue for 5 minutes. Okay. See, the living world on earth is sustained due to the balance between various gases and other constituent of air. Okay. हवेमध्ये जे काही constituents आहेत त्यामध्ये काय आहे म्हणजे त्यामध्ये गॅसेस, वॉटर वेपर्स आणि काही डस्ट पार्टिकल असतील बरोबर. तर त्या सगळ्यांमध्ये एक स्पेसिफिक बॅलन्स आहे. Okay, the atmosphere is very important filter. It allows the light and heat of the sun to reach the earth, which is necessary for life. मग सजीवांना जगण्यासाठी सूर्यप्रकाशाची आणि सूर्याच्या उष्णतेची गरज असते. मग ऍटमॉस्फिअर एका फिल्टर प्रमाणे ऍक्ट करून सूर्याचा प्रकाश आणि उष्णता ही सजीवांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतं. ओके, बट इट प्रिव्हेंट्स द हार्मफुल एलिमेंट्स फ्रॉम रिचिंग द अर्थ. It is in the atmosphere that fog, clouds, snow and rain are produced. मग सन पासून निघणारे UV रेज हे हार्मफुल एलिमेंट मध्ये मोडलं जातं. ओके, ते आपल्यासाठी खूप हार्मफुल आहे. त्यामुळे स्किनचा कॅन्सर सुद्धा होऊ शकतो. तर असे रेज आहेत ते ऍटमॉस्फिअर शोषून घेतं, आपल्यापर्यंत पोहोचून देत नाही. ओके, मग जे फॉग धुकं, क्लाउड्स ढग, स्नो बर्फ आणि रेन पाऊस हे सगळे कुठे प्रोड्यूस होतात? ऍटमॉस्फिअर मध्येच प्रोड्यूस होतात. ओके, इथे तुम्हाला एअर पोल्युशन आणि ओझोन लेअर बद्दल सांगितलेलं आहे. त्याला वेळ लागेल त्यामुळे आपण ते नेक्स्ट लेक्चर मध्ये कंटिन्यू करू. ओके, तर मला सांगा कोणाला काही डाऊट आहे? जेवढा टॉपिक आपण शिकलो आज नॅचरल रिसोर्सेसचा, वॉटर नॅचरल रिसोर्सेस, एअरचे कंपोनंट सगळ्यांना समजलेलं आहे? ओके ओके, तर बुक नसेल तर बुक सुद्धा तुम्हाला पाठवण्यात येतील आणि तुमचा या टॉपिकशी रिलेटेड होमवर्क सुद्धा तुम्हाला पाठवण्यात येईल. ओके, नाव यू ऑल कॅन लीव द क्लास. बाय बाय एव्हरीवन. Bye, Bye, teacher. teacher. Bye, teacher.